दारू पिणारा माणूस किती हैवान बनतो याचं ताजं उदाहरण मिरशीच्या सत्र न्यायालयातील एका निकालानंतर समोर आलंय। दारूचं व्यसन लागलेल्या 45 वर्षांच्या मुलानं आपल्याच जन्मदात्या आईला ठार मारल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालंय। अंथरुणाला खिळलेल्या त्याच्या 69 वर्षांच्या आईला त्यानं जबर मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता। संदीप वेर्लेकर असं या नराधमाचं नाव असून आता त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे। खुनाची ही घटना 18 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली होती। लक्ष्मीबाई वेर्लेकर ही 69 वर्षांची वृद्धा आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होती। त्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ती झोपलेली असताना तिचा नराधम पुत्र संदीप दारूच्या नशेत घरात शिरला आणि आईला मारहाण करू लागला। इतक्यात कुटुंबातील इतरांनी त्याला रोखलं आणि आईची सुटका केली। त्यानंतर पुन्हा 9 वाजता अचानक तो हिंसक बनला। त्यानं आईला पकडलं आणि फरफटत व्हरांड्यात आणलं। तिथं तिला इतकं बेदम मारहाण केली की ती जबर जखमी झाली। तिनं जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर सदस्य व्हरांड्यात धावून आले तेव्हा संदीप तिथं होता। लक्ष्मीबाई जबर जखमी झाल्यानं तिला तातडीनं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेची तक्रार 19 नोव्हेंबर 2019 रोजी जुने गोवे पोलिसात दाखल करण्यात आली होती। पोलिसांनी संदीपला अटक केली। न्यायालयाने प्रथमदर्शी पुराव्याची दखल घेऊन 24 सप्टेंबर 2021 रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला। या प्रकरणी न्यायालयानं सबळ पुराव्यांची दखल घेऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळं आरोपी संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले। दारूमुळे मनुष्य किती हैवान बनतो हेच या घटनेतून स्पष्ट होते। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।